मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कल्याण मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर गेले अनेक दिवस मोठ्या प्रमाणात अपघात होतात। या महामार्गावरून मुरबाडवरून कल्याण ठाण्याकडे आणि कल्याणवरून मुरबाड अहिल्यानगरकडे विविध प्रकारची वाहनं सुसाट वेगाने जाताना दिसत आहेत। त्यातच राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने लक्ष न दिल्याने अनेक ठिकाणी या राष्ट्रीय महामार्गाची चुकीची रचना बघायला मिळते। काही ठिकाणी स्पीड ब्रेकरची खूपच आवश्यकता आहे, तरीही त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकले नाहीत। अनेक ठिकाणी चुकीची रचना केल्याने रस्ता ओलांडायला जागा नाही। काही ठिकाणी अपघात सदृश अशी रचना बघायला मिळते। याच महामार्गावर असलेल्या कल्याण ग्रामीण भागातील मामनोली गावाच्या नाक्यावर गेली अनेक दिवस स्पीड ब्रेकर उभारावेत अशी मागणी आहे। तरीही राष्ट्रीय महामार्ग प्रशासन याकडे साफ कानाडोळा करता मामनोली नाक्यावर जिल्हा परिषद शाळा कुंदे मामनोली या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर स्पीड ब्रेकर तात्काळ उभारावा अशी मागणी या गावचे सरपंच तुषार कोरे यांनी केली। या अगोदर सुद्धा येथील स्थानिक आमदार यांच्याकडे त्यांनी स्पीड ब्रेकर उभारून उड्डाण पुलाची मागणी केली होती। या गावाचे सामाजिक कार्यकर्ते भाऊ कोरे यांनी मामनोली गावाच्या वेशीजवळ असलेल्या कमानीच्या बाजूला राष्ट्रीय महामार्गावर स्पीड ब्रेकर तात्काळ उभारावा अशी मागणी केली। या ठिकाणी या महामार्गावरून जाणाऱ्या अनेक प्रवाशांचा अपघात झाला। काहीतरी या अपघातात कोणीतरी पडेल। शाळकरी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यास अडचण निर्माण होते। स्पीड ब्रेकर नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता अशी प्रतिक्रिया यावेळी सामाजिक महिला कार्यकर्त्या ममता कोरे यांनी केली। जर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने या आठवड्यात शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी आणि गावाच्या कमानीच्या बाजूला स्पीड ब्रेकर उभारले नाहीत तर राष्ट्रीय महामार्ग अडवून चक्काजाम आंदोलन केले जाईल असा इशारा या गावचे सरपंच तुषार कोर यांनी प्रशासनाला दिला आहे। राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने याबाबत तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून सुद्धा होतीये। पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते भरत दळवी यांनी सुद्धा या संदर्भात वेळोवेळी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्पीड ब्रेकर बाबत जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे। संबंधित धोकादायक ठिकाण पाहण्यासाठी यावेळी शालेय व्यवस्थापन समिती माझे अध्यक्ष मंगेश कौर, माजी अध्यक्ष बाळा कौर, काशीनाथ कौर, राजाराम कौर, करण कौर, कुंदे गावचे उपसरपंच नितीन शेलार, पांडुरंग कौर, संजय कौर, दक्ष कौर, मार्तंड ताम्हणे, ओंकार गावडे, दिनेश कौर, वेदांत कौर, प्रदीप कौर, प्रसाद कौर आदी उपस्थित होते। कल्याण मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर आपलं मामनोली नावाचं गाव हे मुख्य नाक्यावर वसलेलं आहे। सध्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या संख्येनं वेगानं जाणारी वाहनं बघायला मिळत आहेत। आपल्या मामनोली गावच्या नाक्यावर शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवावा या संदर्भामध्ये आपण स्वतः मागणी केलेली आहे। शाळकरी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना रस्ता ओलांडायला फार मोठी अडचण निर्माण होते आहे। प्रशासनाकडे काय मागणी कराल? आमची प्रशासनाला विनंती असेल की हा महामार्ग चालू झाल्यापासून या ठिकाणी भरपूर ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि भरपूर जणांचा या ठिकाणी मृत्यूसुद्धा झालेला आहे। त्याचप्रमाणे आमच्या मामनोली गावाची शाळा कुंदा ग्रामपंचायत हद्दीमध्ये असल्या कारणानं आमच्या शाळेतील 1ली ते 7वी इयत्तेतील मुलं कुंद्या गावामध्ये जातात। पण काय होतं आहे की गाड्या एवढ्या स्पीडने येत आहेत, 100च्या स्पीडने गाड्या येत आहेत आणि मुलांना त्याचा धोका उद्भवलेला आहे। आणि काय होतं आहे की त्या कुंद्या गावामध्ये त्याचप्रमाणे वयस्कर लोकंसुद्धा त्यांचीसुद्धा येणं जाणं असतं, पण काय एवढ्या स्पीडने गाडी गेल्यामुळे ॲक्सिडेंट जास्त प्रमाणे होत आहेत। तर आमची तीच विनंती असेल की या ठिकाणी लवकरात लवकर आपण स्पीड ब्रेकर लावले पाहिजेत, कारण हे होणारे जे मृत्यू आहेत यांची कदर आता प्रशासनाला सुद्धा राहिलेली नाही आहे आणि स्थानिक आमदारांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। कारण काय होतं आहे, किड्या मुंग्यासारखी लोक या ठिकाणी मरत आहेत आणि ते आम्हाला या ठिकाणी बघवत नाही आहे। मग ते आमदार साहेबांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर स्पीड ब्रेकर या ठिकाणी केले पाहिजे। तसं आम्ही आमदारांना सुद्धा मागच्या मीटिंगमध्ये आम्ही सांगितलं होतं की आम्हाला इथे येण्या जाण्यासाठी या ठिकाणी उड्डाण पुलाची आवश्यकता आहे, पण आजपर्यंत उड्डाण पूल सुद्धा या ठिकाणी कुठला झालेला नाही आणि कुठले स्पीड ब्रेकर सुद्धा या ठिकाणी टाकलेले नाही आहेत। तर ते लवकरात लवकर काम झालं पाहिजे एवढी विनंती आम्ही आमच्या गावाच्या मार्फत या ठिकाणी करतो। धन्यवाद। मामनोली ग्रामपंचायतीचे सरपंच तुषारजी कोर यांनी आताच स्पीड ब्रेकर उभारावा या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे। आपण शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा कुंदे मामनोली या शाळेच्या अध्यक्ष आहात। आपले विद्यार्थी रस्ता ओलांडून शाळेत जात असतात, स्पीड ब्रेकर बाबत काय मागणी कराल? मुलं
मुलांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतो आणि मी रोज म्हणजे सोडायला जाते मुलांना, पण मी स्वतः बघते की मुलं येता जाताना खूप असे आचकून बसलेले असतात, कारण सोडायला त्या साईडला कोणी नसते, एखाद्याची आई असते नसते. मी स्वतः जाते पण दुसऱ्याचे आई वडील नसतात, कधी कोणी कामाला गेलेले असते. मग त्याच्यासाठी मुलांसाठी स्पीड ब्रेकर हवे. कल्याण तालुक्यातील आपल्या मामनोली गावाची जी कमान आहे ती हायवेच्या बाजूला आहे आणि कमानीच्या समोरून वेगवेगळ्या प्रकारची वाहनं मोठ्या वेगाने जात असतात. अपघात होण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसापासून गावकरी मागणी करतात का इथे स्पीड ब्रेकर तयार झाला पाहिजेत. आपल्यासोबत या गावचे सामाजिक कार्यकर्ते भाऊ कोर आहेत. काय मागणी कराल? आम्हाला ये जा करण्यासाठी खूप त्रास होतो. रस्ता क्रॉस करायला सुद्धा खूप भीती वाटते. इथं ॲक्सिडेंटांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याच्यामुळे माझी एकच प्रशासनाला मागणी आहे का आम्हाला आमच्या कमानीसमोर स्पीड ब्रेकर टाकून द्यावे. याच्या अगोदर इथे काही अपघात झालेला आहे का? हो, भरपूर 2-3 ॲक्सिडेंट झाले. 2-3 दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाल्यानं आता होत राहतील याच्या पुढे पण. मग त्यासाठी प्रशासनाने आणि याची दखल प्रशासन घ्यावी. आम्हाला उत्तर देतोय. आपण ग्रामपंचायत मार्फत सुद्धा त्यांना नोटीस दिलेली आहे त्यात, पण आम्हाला असं उत्तर येत आहे त्यांच्याकडनं की तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करा. आता आम्हाला असं वाटत नाही की आम्ही का पोलीस स्टेशनला जावं. आमच्या गावातील जर लोकांना त्रास होत असेल तर आम्हाला ते उचित वाटत नाही की आम्ही पोलीस स्टेशनला जायला पाहिजे म्हणून. राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी चुकीचं बांधकाम केलेलं आहे. रस्ता ओलांडायला सुद्धा जागा नाही. आपण स्पीड ब्रेकरची सुद्धा मागणी केलेली आहे. ही आपली मागणी जर पूर्ण झाली नाही तर काय ग्रामस्थांची काय भूमिका असेल? आमची भूमिका अशी असेल की जर या ठिकाणी आम्हाला येण्या जाण्यासाठी जर रस्ता नसेल किंवा जर स्पीड ब्रेकर जर टाकले नसतील तर आमची प्रशासनाला या ठिकाणी आम्ही इशारा देतो की या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी केला जाईल. चक्का जाम करून या ठिकाणी आंदोलन केलं जाईल, एवढं बाकी सांगतो. व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज मुरबाड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.